नमस्कार मित्रांनो, दुहेरी माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी म्हणते की आजी एक मिनिट, ही चाव्यांची जबाबदारी आणि तिजोरीच्या चाव्यांची जबाबदारी देखील मी घेऊ शकत नाही. तेव्हा मग आजी म्हणते की का ईश्वरी काय झालं? तेव्हा मग ती म्हणते की आजी, ही जबाबदारी मी घेऊ शकत नाही कारण की मला तेवढं केपेबल स्वतःला वाटत नाही आहे. म्हणजे काय आहे तर या घरामध्ये इतके सगळे जबाबदार व्यक्ती असताना मी हे घेणं हे मला अजिबात पटत नाही. म्हणजे या घरात मोठे व्यक्ती आहेत ना, तुम्ही आहात, वल्लरी मामी आहेत आणि जर त्या दोघीजणी म्हणजे तुम्ही दोघीजणी असताना मी जर या घराची चावी आणि तिजोरीची चावी घेतली तर मला ते योग्य वाटत नाही आहे. त्यामुळे प्लीज ही चाव्या ना तुम्ही तुमच्याजवळच ठेवा. माझ्याकडे तुम्ही या चाव्या देऊ नका. असं ईश्वरी अगदी मोठ्या मनाने बोलून दाखवते आणि हे ऐकल्यानंतर सगळ्यांना तिचा आता अभिमान वाटू लागतो. आजी म्हणते की ईश्वरी, खरंच किती छान आहेस गं तू. आणि तुझ्या आईने तुझ्यावर किती सुंदर संस्कार केलेत. बरोबर बोललीस तू. अग्नी, इतकी सगळी जबाबदारी ही मी तुझ्यावर देत असताना तू ती घेतली नाहीस, मोठ्यांचा आदर ठेवलास. खरंच खूप छान संस्कार आहेत तुझ्यावर. नंतर ती म्हणते की ठीक आहे, तुला जर संकोच वाटत असेल तर आता या चाव्यांची जबाबदारी मी घेते. परंतु तुमच्यावर एक जबाबदारी आहेच बरं का. लवकरात लवकर या वर्षात मला पणती बनवण्याचं. असं म्हटल्यावर आता इथे हे ऐकून मामीला तर रागच येत असतो. मनातच मामी म्हणते की कधी बनणार गं तू पणती? ओल्ड लेडीला घाई आहे खूप घरात मुली येण्याची. परंतु हा अर्णवच तिला घराबाहेर काढणार तर मग काय होणार? असं म्हणून ती आता मनातल्या मनातच विचार करत असते. आणि ईश्वरीने हे ऐकल्याबरोबर ती तिथून पळून निघते. कारण की तिला माहीत असतं की हे सगळं तिला खूप अनावर झालेलं आहे. म्हणूनच ती कोणाशी पुढे काहीही न बोलता तिथून निघालेली असते. आता ती रूममध्ये येऊन ढसाढसा रडू लागते. ती म्हणते की काय करू मी? खरंच मला आता या सगळ्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे. आता आजीने पण माझा स्वीकार केला आहे. आजीला जे काही हवं आहे ते मी कसं देऊ? मला खरंच कळत नाही आहे. एकदा जेव्हा घरात हे समजेल की माझ्या आईमुळेच या घरात इतकं मोठं दुःखाचं सावट आलं होतं, तर मग काय होणार आहे मलाच माहीत नाही. आता मला आईशी बोललंच पाहिजे काही झालं तरीही. माझ्या मनातल्या ज्या शंका आहेत ना, त्या मला आईशी आता बोलल्याशिवाय शांत बसता येणार नाही. म्हणूनच मी आईशी बोलते, असं ईश्वरी आता ठरवते. म्हणूनच ती आईला कॉल लावते आणि आईला फोन लावताना आई आता निघतच असते. तेव्हा म्हणते की इशू, अगं बरं झालं तू कॉल केलास. आम्ही ना आता थोड्या वेळात निघणारच होतो. मग ती म्हणते की आई, अगं तुम्ही आता निघताय का? तेव्हा मग ती म्हणते की हो. अगं तुला माहिती आहे का, आम्हाला बाकीच्या वाहनाची काहीच गरज नाही आहे. अगं अर्णवने ना आमच्यासाठी गाडी पाठवली आहे आणि खरंच इतकं बरं वाटतं आहे ना, म्हणजे धाकधूक नको किंवा कुठलीही गोष्ट नको म्हणून त्याने आम्हाला गाडी पाठवली. सगळं काही व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून. तुला सांगते ना मी इशू, की जावई असावा तर अर्णवसारखा. खरंच किती काळजी करतो गं तो आमची. आणि त्याला सांगितलं नको तरीही त्याने ऐकलं नाही. त्याबरोबर मग तिथून ईश्वरी फक्त रडत असते. आई म्हणते की इशू, काय झालं? काहीतरी बोल, तुझा आवाज येत नाही आहे. मग ईश्वरी म्हणते की आई, अगं मला जरा तुला एक गोष्ट विचारायची होती. ईश्वरी विचार करते की काय करू मी? आईला ही गोष्ट विचारू तरी कशी? असा प्रश्न तिला आता पडलेला असतो. ती म्हणते म्हणजेच हे ऐकल्यानंतर आता सुप्रिया म्हणते की बोल ना बाळा, काय झालं? कशाबद्दल बोलायचं तुला? काय म्हणतेस तू? आणि हो अगं, आम्ही ना आज जातोय, उद्या येऊ परत लवकर. म्हणजे आम्हाला तसा काही फार उशीर होणार नाही. नमू आहे इथे. ती ईश्वरी तिथून बोलत असते की आई, मला तुला एका गोष्टीबद्दल विचारायचं होतं. इंदोरमध्ये जे तुझ्यासोबत घडलं होतं, जे तू आम्हाला भूतकाळातील एक आठवण सांगणार होतीस, म्हणजे अर्णवचे बाबा आणि तुझं काय नातं होतं? तर हे तिचा काही हा आवाज सुप्रियापर्यंत येत नाही. सुप्रिया म्हणते की इशू, अगं आवाज कट होतोय. काय झालं? तेवढ्यातच ईश्वरीचा फोन ती कट करते. आणि मग ईश्वरी म्हणते की आता काय करू? आईला माझा आवाज पण जात नाही आहे. आता काय करू मी? आईपर्यंत माझा हा जो काही मेसेज आहे तो कसा पोहोचवू? असा प्रश्न तिला पडलेला असतो. तेव्हा मग नमू म्हणते की काय गं आई, काय झालं? काय बोलत होती इशू? तेव्हा सुप्रिया म्हणते की अगं माहीत नाही काय बोलत होती ते, तिचा आवाजच कट होत होता. जाऊ दे, ठीक आहे. मग आता ईश्वरी म्हणते की आई, मला खरंच समजत नाही आहे, तुझ्याशी मी समोरासमोर ही गोष्ट कशी बोलू? मला खरंच काळजी वाटते या सगळ्याची. तर इथे आता अर्णव हा ईश्वरीला गेल्यामुळे शांतच असतो. आजी म्हणते की बघ रे चिंटू, काय झालं असेल तिला? मी अचानक असा प्रश्न काढला, त्यामुळे तिला वाईट वाटलं असेल का? दुखावली गेली असेल का ती? त्यावर मग चिंटू म्हणतो की नाही, म्हणजे मला तसं तरी वाटत नाही आहे. पण मी बघतो नेमकं मिस इंदोरला काय झालं ते. तिला काय झालं ते मी बघून येतो आणि तिला समजावतो.
त्यावर वल्लरी म्हणते की अरे अर्णव, तू थांब, तू जाऊ नकोस. कसं आहे ना, तू जर विचारशील तर कसं आहे, तुला ती नीट सांगेल पण की नाही माहीत नाही. परंतु या ज्या सगळ्या काही बायकांच्या गोष्टी असतात ना, ते एका बाईबरोबर मुलीला बरोबर व्यक्त होता येतं. म्हणूनच मी जाते ईश्वरीजवळ आणि तिला विचारते की नक्की काय झालं. आईने हा विषय काढल्याबरोबर तुला काही वाटलं का, तुला वाईट वाटलं का, हे मी तिला विचारते आणि जर वाटलंच असेल तर तसं मग मी त्याला समजावते, असं ती विचार करते. त्यानंतर मग आता इथे ईश्वरी ही ठरवते की बस झालं, आता माझ्याने जास्त सहन होणार नाही. मी आता आईला व्हॉईस नोटने मेसेज पाठवते आणि ती मोबाईल घेते आणि व्हॉईस टाईप करू लागते आणि ती बोलत असते की आई, मला तुला कित्येक दिवसांपासून हे विचारायचं आहे. माझ्यासमोर एक तुझ्या भूतकाळातलं भयानक सत्य आलेलं आहे आणि त्या सत्याबद्दलच मला तुला विचारायचं आहे की हे सगळं नेमकं काय आई? म्हणजे अर्णव सरांचे वडील आणि तुझं नेमकं काय नातं होतं? सगळीकडे त्यावेळेला चर्चा होती. हे सगळं काय आहे? मला खरंच कळत नाही आहे. प्लीज मला तू सांग. मला काही समजत नाही आहे. असं म्हणून ती आता इथे व्हॉईस रेकॉर्डरने मेसेज पाठवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणते की आई, मी तुला हे कसं विचारू ना, मला खरंच नाही समजलं. म्हणून मी अशी हिंमत केली. पण आई, खरंच सांगू, हे समजल्यापासून माझं चित्तच थाऱ्यावर नाही आहे. मला काय होतं आहे ना, ते मला समजत नाही आहे. खूप त्रास झाला आहे पण या विचाराने. अर्णव सरांचं हे सगळं भयानक दुःख त्याच्यामागे तू खरंच कारणीभूत आहेस का? मला माहिती आहे की हे सगळं तू करू शकत नाही. परंतु जे काही घडलं होतं ते नेमकं काय आहे ते प्लीज तू सांग. तेवढ्यात तिथून वल्लरी आवाज देत येते की ईश्वरी. तेव्हा ईश्वरी पटकन व्हॉईस नोट थांबवते आणि मग मामी म्हणते की ईश्वरी, काय झालं? अगं, तू अशी शांत का? तेव्हा ती म्हणते की नाही मामी, काहीच नाही. आणि त्यावेळेला मग आता ईश्वरी पटकन तिचा चेहरा वगैरे साफ करण्यासाठी 1 मिनिट आलेच हां, असं बोलून तिथून निघून जाते. आणि मामी मात्र विचार करत राहते की अच्छा, म्हणजे ही आईला हिच्या फोनमधून विचारण्याचा प्रयत्न करत होती. ईश्वरी रडलेली असते म्हणून ती चेहरा धुण्यासाठी म्हणून वॉशरूममध्ये जाते. परंतु तेवढ्यातच इथे आता वल्लरीच्या हाती तिचा फोन लागलेला असतो आणि वल्लरी ती व्हॉईस नोट ऐकते आणि ती म्हणते की अरे वा, म्हणजे मला आयतं खोलीतच सापडलं आहे. वा, म्हणजे काय ना, आता ही व्हॉईस नोट अर्णवने ऐकलीत आणि हा फोटो पाहिला तर माझं काम तमाम झालं. आता ती म्हणते की कुठे ठेवू हे मी हा मोबाईल आणि हा फोटो? आणि म्हणूनच मग ती विचार करते की इथे ड्रॉवर, अर्णव इथेच काहीतरी चेक करेल किंवा शोधेल ना, तर याच ड्रॉवरमध्ये आता मी हा फोटो आणि हे रेकॉर्डर म्हणजेच मोबाईल ठेवते. आणि अर्णवने एकदा की हे सगळं ऐकलं की मोठा धमाका होणार. आता माझं काम या ईश्वरीने अगदी सोपं करून टाकलं आहे, असं आता ती मनातच म्हणते. आणि नंतर मग आता ईश्वरी ही बाहेर येत असते फ्रेश होऊन. तेव्हा मामी म्हणते की ईश्वरी, अगं तुला ना आईने बोलावलं आहे, खाली ये. असं म्हणून आता ती तिला रूममधून खाली घेऊन जाते, जेणेकरून ईश्वरी तो मोबाईल किंवा फोटो तिला व्यवस्थित ठेवायला वेळ मिळू नये. नंतर मग आता आजी ही जरा शांत बसलेली असते. अर्णवला म्हणत असते की अर्णव, बघ तू एकदा ईश्वरीसोबत बोल. तिला काय वाटलंय किंवा तिच्याबद्दल तिच्या मनात काय विचार आहे, या सगळ्या गोष्टी तू ठरवून घे. म्हणजे कसं आहे ना, किती काय झालं तरीही तुमचं नातं हे अगदी व्यवस्थित आहे, मला माहिती आहे. तर आजीही अर्णव आणि ईश्वरीला समजावते आणि ईश्वरीला म्हणते की ईश्वरी बाळा, काय झालंय? म्हणजे तुझा चेहरा मगाशी पडला होता, काही टेन्शन आहे का? कारण तुझ्या चेहऱ्यावर मला खूप काळजी दिसून येते. काय झालं आहे? मगाशी मी तुझ्याकडे बाळाचा विषय काढला तेव्हाही तू अशी निघून गेलीस. नक्की काही प्रॉब्लेम आहे का? आणि जर असं काही असेल तर मला सांग. तेव्हा ती म्हणते की नाही आजी, कसं आहे ना, मला ना अजूनही थोडा वीकनेस आहे. म्हणजे ताप वगैरे नाही, पण अजूनही तब्येत अशी थकल्यासारखी वाटते. म्हणजे त्यावेळेला मला काही सुचत नाही. तेव्हा आता आजी म्हणते की ठीक आहे, नाहीतर एक काम कर ना चिंटू, तिला तिच्या आईची आठवण येत असेल, आईशी बोलावंसं वाटतं ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो. म्हणजे तेव्हा अर्णवकडे ईश्वरी बघते आणि मग ईश्वरी म्हणते की काळजी करू नकोस, अर्णवने मला सांगितलं आहे की तुला आईला भेटायचं होतं, बरोबर ना? तेव्हा ईश्वरी अशीच मान डोलावते. मग आजी म्हणते की एक काम कर, तुला जायचं आहे ना आईकडे, तू चिंटू एक काम का नाही करत, जरा 3 ते 4 दिवस तिला तिच्या आईकडे जाऊ देत ना, तिला आराम करू दे. म्हणजे तिला जरा बरं वाटेल आणि तिची तब्येतही आईशी गप्पा मारल्यानंतर वगैरे अगदी ठणठणीत होऊन जाईल. तिला सोड तू. तेव्हा अर्णव म्हणतो की ओके, नो प्रॉब्लेम, सोडेन मी तिला. माझी एक जरा ऑनलाईन मीटिंग आहे, ती आटोपली की मी मिस इंदोरला नक्कीच सोडेन. तेव्हा आता अर्णव तिच्याकडे बघतच राहतो, कारण की ईश्वरी आता 3 दिवसांसाठी जाणार हे त्याला काही मनातल्या मनात पटत नसतं. नंतर मग ईश्वरी आता गप्पच बसलेली असते. तेव्हा मग आजी म्हणते की बरं, ह्याची ऑनलाईन मीटिंग होते तोपर्यंत आपण एक काम करूया का ईश्वरी, आपण देवळात जाऊन येऊया. म्हणजे कसं आहे ना, आपल्याला जरा प्रसन्न वाटेल.
तेव्हा मग वल्लरी म्हणते की वा, हा तर एकदम चांगला चान्स आहे. ही ईश्वरी आईंबरोबर देवळात गेली की अर्णव रूममध्ये गेल्यानंतर त्याला सगळं सत्य समजणार आणि चांगली संधी चालून आलेली आहे, अगदीच दौडायची नाही. तेवढ्यातच आजी म्हणते की चालेल ना तुला? म्हणजे आपण दोघीजणीही जरा जाऊन येऊया. म्हणजे कसं तुझ्या मनालाही जरा बरं वाटेल आणि देवीचं दर्शन घेतल्यामुळे मनाला अगदी उभारी येईल बघ. सगळं ठीक करेल देवी, असं आजी तिला समजावते. आणि म्हणते की आपण मस्तपैकी देवीची ओटीच भरू. म्हणजे कसं आहे ना, तुझ्या मागे जे काही संकट असेल किंवा कुठल्याही वाईट गोष्टी असतील त्या मागे सारून जाऊ देत. तेवढ्यातच आता ईश्वरी म्हणते मनातच की आता मी आजीला बोलले तर तिला वाईट वाटेल, नको म्हणून. त्यापेक्षा मी जाऊन येते पटकन. ती म्हणते की हो आजी, आपण जाऊया. मी पटकन माझा मोबाईल आणि पर्स घेऊन येते. तेव्हा मामी म्हणते की अगं ईश्वरी, कशाला हवा आहे मोबाईल आणि पर्स? अगं तू आईंबरोबरच जातेस ना, गाडीतून जाणार आणि गाडीतून येणार. आणि आजी म्हणते की हो, त्याशिवाय मी पण आहेच की सोबत, चल जाऊया आपण. त्यावेळेला त्या दोघीजणीही निघतात आणि चिंटू त्याच्या कॉलसाठी जातो. तेव्हा जात असताना त्याला मामी थांबवत म्हणते की अर्णव, अरे मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. तेवढ्यातच त्याला कॉल येतो. तो म्हणतो की मामी, एक अर्जंट कॉल आहे, 1 मिनिट. तेव्हा आता लगेचच अर्णव म्हणतो की ओके, मी थोड्याच वेळात जॉईन होतो, डोंट वरी. त्याच वेळेला अर्णव म्हणतो की मामी, माझी जरा ऑनलाईन मीटिंग आहे, मी काही अर्जंट नाही आहे ना, थोड्या वेळाने बोलू शकतो का? तेव्हा मामी म्हणते की हो, हरकत नाही, जा. तेव्हा अर्णव तिथून निघून जातो आणि तो स्टडी रूमकडे जातो. वल्लरी म्हणते की अरे, हा तर स्टडीकडे गेला. मग ह्याच्या रूममध्ये गेल्यानंतर ह्याला समजेल की नक्की ह्याच्यासाठी काय सरप्राईज आहे. तेवढ्यातच आता आकाशने सगळं मीटिंगचं सेटअप करून ठेवलेलं असतं आणि आकाशला तो विचारतो की ऑल सेट? तेव्हा आकाश म्हणतो की येस ब्रो, ये. आता आपल्याला लवकरच आपले क्लायंट जॉईंट करणार आहेत. मग अर्णव आता ते सगळे जे काही ब्रीफ्स असतात ते बघू लागतो आणि तिथे पेपर्स असतात, त्यामध्ये लहान मुलांचे कपड्यांचे फोटो असतात. तेव्हा मग आकाश म्हणतो की येस ब्रो, असंच आहे. आपल्या या एका क्लायंटला लहान मुलांचे अगदी फॅशनेबल कपडे हवे आहेत. म्हणजे त्यांना हे सगळे मार्केटमध्ये उतरवायचे आहेत आणि तेही फॅशनेबल टू. तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर अर्णव म्हणतो की साऊंड्स गुड, मला आवडेल असे लहान मुलांचे कपडे मार्केटमध्ये आणायला आणि काहीतरी वेगळं चॅलेंज असेल आपल्यासाठी. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की येस, तसंही तुला आता लहान मुलं आवडणारच, कारण तुझा आता विषयच तसा आहे ना. तेव्हा अर्णव विचारतो की म्हणजे? तेव्हा आकाश म्हणतो की अरे, तू विसरलास का, तुला आजीने इयरली टार्गेट दिलं आहे ना, म्हणजे या वर्षाच्या आत घरामध्ये बाळ हवं म्हणून, बरोबर ना? तेव्हा आता अर्णव त्याच्याकडे अगदी तिरप्या नजरेने बघायला लागतो आणि मग आता आकाश त्याच्याकडे बघून हसत असतो. तो म्हणतो की ओके, आपल्याला आता या क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार बघायचं आहे. आणि मग अर्णव म्हणतो की हो, मग आता पुढची तयारी आपण त्यांच्यासमोर काय मांडायचं आहे. त्यावर अर्णवला आता आकाश म्हणत असतो की एक काम केलं पाहिजे, आपल्याला हे जे काही फॅब्रिक असणार ना, ते फॅब्रिक कपड्यांचं अगदी सॉफ्ट फॅब्रिक किंवा लिनन हवं आहे. कारण की लहान मुलांचे त्वचा ही अगदी नाजूक असते, त्यामुळे हे सगळं कपडे स्किन फ्रेंडली असले पाहिजेत. त्यासाठी हे सगळे कपडे अगदी व्यवस्थित हवे आहेत. पग असं म्हणून तो आता तिथे दाखवत असतो. तर स्क्रीनवरती लहान मुलांचे आता कपडे येत असतात. ते पाहून आता अर्णवला फारच मजा येत असते. म्हणजे त्याला ते लहान मूल आठवत आठवत असतं. आता अर्णव आठवतो आणि म्हणतो की कसं असेल माझं आणि मिस इंदोरचं बाळ, त्यावेळची स्थिती कशी असेल, असा विचार तो करत असतो. आणि त्याच वेळेला आता तो हे सगळं करत असताना त्याला ईश्वरी आठवते आणि तो ईश्वरीला कसं जपून घेऊन जात आहे. ईश्वरीचं पोट पूर्णपणे वाढलं आहे आणि मिस इंदोर, हळू चाल, व्यवस्थित चाल. तेव्हा ईश्वरी हो असं म्हणते आणि नंतर तो ईश्वरीला खाली बसायला सांगतो आणि म्हणतो की इथे बस. आता त्यानंतर ईश्वरीला तो म्हणतो की तुला बरं वाटतंय ना आता? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, आता मला बरं वाटतंय. नंतर मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, इथे जरा बसायचं आणि एक काम कर, आता इथेच बस, मी तुला मस्त गरम गरम सूप प्यायला देतो. चल आता छानपैकी सूप पिऊन घ्यायचं आहे. ईश्वरीला आता तो सूप प्यायला देत असतो. ईश्वरी मात्र गालातल्या गालात लाजत असते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तू आपल्या मुलगा झाला तर त्याचा विचार केला आहेस का? ईश्वरी म्हणते की नाही. अर्णव सर, जर आपल्याला मुलगा झाला तर त्याचं नाव काय ठेवायचं, याचा विचार केलात का तुम्ही? तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, मी अजूनही केलेला नाही आहे. त्याबरोबर मग ईश्वरी विचारते की बरं, मग मुलगी झाल्यानंतर? तेव्हा अर्णव म्हणतो की येस, मी त्या बाबतीत विचार केलेला आहे. आता त्या दोघांच्याही ज्या गोड गप्पा असतात त्या अर्णव अगदी भूतकाळातच, म्हणजेच वर्तमान काळात शिरून सगळ्या काही बघत असतो. तेव्हा त्याचं लक्षच नसतं प्रेझेंटेशनकडे. आकाश ते बघतो आणि म्हणतो की ब्रो, व्हॉट हॅपन, काय झालं आहे?
म्हणजे मला असं दिसून येत आहे की तू इथे प्रेझेंटमध्ये नाही आहेस, तू तर एकदम फ्युचरमध्ये निघून गेला आहेस, बरोबर ना? नाहीतर मग एक आपण काम करूया का? आपण क्लायंटला सांगून ही मीटिंग पोस्टपोन करूया का? म्हणजे कसं आहे ना, तुझंही यामध्ये लक्ष नाही आहे. त्यावर मग अर्णव म्हणतो की "अरे नको, नको. असं नको करूस. राहू दे, ही मीटिंग आपण अटेंड करूया." "असं काय करतोयस तू?" तेव्हा आता लगेचच हा म्हणतो आकाश की "हे सगळं काय ब्रो? मला सांग की तू ईश्वरीशी या बाबतीत बोललायस का?" तेव्हा तो म्हणतो की "हो, मी बोललो नाही आहे या बाबतीत ईश्वरीशी." मग आकाश चिडतो आणि म्हणतो की "अरे ब्रो, मी तुला सांगितलं होतं ना की लवकरात लवकर तुझ्या मनातलं तिला सांगून टाक. पण तू का ऐकला नाही? लवकर तुला सांगितलं पाहिजे होतं ना." तेव्हा आता अर्णव म्हणतो की "हे बघ आकाश, एक गोष्ट लक्षात ठेव. मी कसं सांगणार होतो तिला? अरे मी प्रयत्न पण केला होता. ऑफिसमधून निघालो होतो. भेटलो तिला, पण समहाऊ तिला सांगताच आलं नाही. ती तिथून रागाने निघून गेली. आता कसं सांगणार मी तिला?" तेव्हा आता लगेचच तिला जर सांगितलं नाही, तर यापुढे गोष्टी आमच्या कशा सरकणार? आकाश म्हणतो, "एक्झॅक्टली माय ब्रो. हे बघा, हे बघ माय बॉय, तुला काहीही करावं लागेल आणि सांगावं लागेल. लव्ह वॉज नेव्हर इझी, रिमेंबर इट. आणि कितीही काही झालं तरीही तुला आता ही गोष्ट कशी सांगावी लागेल." अर्णव म्हणतो, की "आता मिस इंदोरला काय वाटेल हे सगळं मी सांगितल्यावर?" तेव्हा आता आकाश म्हणतो, की "हे बघ, कसलाही विचार करायचा नाही आहे तुला. तुला माहिती आहे, की तुला वहिनीसाहेब आवडते. मग तुला मी एक पॉइंट देतो, म्हणजे एक तुला मी गोष्ट देतो, ते म्हणजे एक काम करायचं तू. तू ना असं बघायचं, म्हणजे वहिनीसाहेबांचा म्हणजे ज्याच्यावर विश्वास असेल तशी व्यक्ती, म्हणजे त्या व्यक्तीजवळ विचारायचं आणि तिला विचारायचं, की त्यांना हसबंड मटेरियल कसा हवा होता? म्हणजे ईश्वरीला ॲज अ हसबंड म्हणजे कसा मुलगा आवडेल हे सगळं विचार तू. म्हणजे कसं आहे ना, तुला सगळी क्लॅरिटी मिळेल. त्यावर आकाशला तो म्हणतो, की "वॉव! ही तर एकदम ग्रेट आयडिया आहे." तेव्हा आकाश म्हणतो, की "येस, आता ही अप्लाय कर." अर्णव ठरवतो, की काही करून करायचंच. आता राकेश हा त्याच्या माणसाजवळ एक चेकबुक देतो आणि म्हणतो, की "हा बघ, हा चेक घे आणि लवकरात लवकर मी जे सांगितलंय ते काम करायचं. हा जो चेक आहे ना, तो जाऊन बँकेत टाकायचा." तेव्हा आता तो माणूस म्हणू लागतो, की "साहेब, ठीक आहे, मी करतो काम, पण माझे पैसे मला कधी मिळतील?" राकेश म्हणतो, की "हे बघ, अगोदर स्वतःचं काम चोख करायचं. जर मला मला मिळाले ना पैसे, तर मग मी तुला नक्कीच देणार." तेव्हा तो म्हणतो, की "हो साहेब, माझं काम कुठलंही चुकीचं होतच नाही." तेव्हा मग त्याला राकेश म्हणतो, की "ठीक आहे, आता तुझे बोलबच्चनगिरी बंद कर आणि जा, पहिले जाऊन बँकेत चेक डिपॉझिट करून ये." तेव्हा तो माणूस जातो आणि राकेश म्हणतो, की "अर्णव, तुला माहीत नाही आहे तू कोणाशी पंगा घेतलाय. आता तुझी एकदम सेम टू सेम सही केली आहे मी. कोणालाही वाटणार नाही, की ही सही तुझी नाही. आता ही सही मी केली. आता बघ मी पुढे काय करतो. तुझं सगळं अकाउंट खाली तर करणार आणि त्याशिवाय हे सगळं झाल्यानंतर तुझ्याकडे लक्ष देतो. म्हणजे तुझं आणि ईश्वरीचं नातं, तुम्ही दोघेही हल्ली खूप उडताय ना, मग तुम्हाला जमिनीवर तर आणलंच पाहिजे." असा तो विचार करत असतो. त्यानंतर मग आता इथे आजी ही ईश्वरीसोबत देवळात आलेली असते. दोघीजणीही देवीला आत्ता नमस्कार करतात आणि त्यानंतर मग आता ईश्वरी मात्र देवीजवळच असते आणि गुरुजी दोघींनाही तिथे देवीला वाहण्यासाठी फुलं आणि अक्षता देतात. त्यावेळेला ईश्वरी ही हात जोडून देवीला म्हणते, की "देवी, तुझ्या देवळात तर मी आले, परंतु खरंच मला हिंमत नाही आहे. म्हणजे जे काही घडलं आहे ना, त्या गोष्टींना मी कसं तोंड देऊ? आणि जर घरी काही समजलं तर मग मी काय करू?" असा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. तर इथे आता सुप्रियाला नम्रता चहा आणून देते आणि विचारते, की "आई, अगं ठीक आहे, तू आलीस बरं झालं, परंतु तू तर उद्या येणार होतीस ना, मग आज अचानक काय झालं?" तेव्हा सुप्रिया म्हणते, की "अगं हो, ती तर एक गंमतच झाली. काय झालं, आम्ही तिकडे गेलो आणि त्यानंतर बाबांच्या ज्या काही टेस्ट होत्या किंवा ज्या काही आमची कामं होती ती पटापट आटोपली आणि त्याशिवाय आम्हाला काही वेगळी ट्रेन किंवा बस काही करायची नव्हती. अर्णवने गाडी दिली होती, त्यातच आम्ही आटोपलं, बसलो आणि निघालो. त्यामुळे आम्हाला फार काही उशीर झाला नाही." असं म्हणून तिच्या डोक्यात आता पूर्ण शांतता असते. ती चहा घेते आणि नमू म्हणते, की "थांब आई, मी बाबांना काही हवं नको ते बघून येते." तेवढ्यातच दरवाजात अर्णव उभा असतो आणि सुप्रिया म्हणते, की "अरे अर्णव, तुम्ही आलात, या या." तेव्हा आता तो म्हणतो, की "प्लीज आई, तुम्ही बसा. काही फॉर्मॅलिटीची गरज नाही आहे." त्यावर तो विचारतो, की "तुम्ही तर उद्या येणार होतात ना, मग काय झालं?" तेव्हा सुप्रिया म्हणते, की "हो, ॲक्च्युली आमचा प्रवास अगदी व्यवस्थित झाला. म्हणजे आम्ही तिथे गेलो ना, तर डॉक्टर आले होतेच. शिवाय टेस्ट वगैरे सगळे रिपोर्ट्सही पटापट येत गेले आणि आमचं कामही लवकर झालं. मग तिथे थांबून काय करणार होतो? आणि तुम्ही तर गाडी दिलीच होती. त्यामुळे बसलो आणि निघालो, आलो पुन्हा इथे." तेव्हा मग अर्णव म्हणतो, की "दॅट्स ग्रेट. काकांची तब्येत कशी आहे?" तेव्हा मग ती म्हणते, की "हो, त्यांची तब्येत आता ठीक आहे." त्यावर आता अर्णव हा म्हणत असतो, की "काहीच नाही.
त्यावर ईश्वरीला आणायचं होतं ना, असं आई म्हणायला लागते. त्यावर तो म्हणतो, की ॲक्च्युली काय झालं ना त्याचं, मी विचार केला की तुम्ही घरी नसाल आणि तुम्ही काळजी करू नका आता, मी मिस इंदोरला संध्याकाळी घेऊन येतो. मग तो जरासा असाच बसलेला असतो. तेव्हा मग सुप्रिया विचारते, की "काय झालं? तुम्ही कुठल्या टेन्शनमध्ये आहात का?" त्याबरोबर आता आजी ही देवीजवळ असते आणि गुरुजी हे ईश्वरीजवळ येतात आणि तिला विचारतात, की "काय झालं पोरी? तुझ्या चेहऱ्यावर मला काळजी दिसते. कसलं काळजीचं कारण आहे का?" तर ईश्वरी ही गप्पच उभी असते आणि अर्णव हा सुप्रियाला विचारतो, "काकू मला सांगा, की ईश्वरीला तिचा नवरा म्हणून कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये आवडतात? म्हणजे ॲज अ हजबंड मटेरियल कोणते गुण असलेले ईश्वरीला हवा आहे? म्हणजे तिला कसा नवरा आवडला किंवा तिला तिचा नवरा ॲज अ लाईफ पार्टनर म्हणून कसा नवरा तिच्या आयुष्यात हवा होता?" असं सगळं गोंधळतच तो विचारतो. तेव्हा मग सुप्रिया म्हणते, की "पण मला कळत नाही आहे अर्णव, आत्ता हे प्रश्न तुम्हाला सगळे का पडतायत? ईश्वरीसोबत लग्न झाल्यानंतरचे हे प्रश्न का पडतायत तुम्हाला?" असं आता ती त्याला विचारते. त्यामुळे अर्णवला आता काय बोलायचं काहीही समजत नसतं. तो फक्त गप्प बसतो. तर गुरुजी हे ईश्वरीला विचारतात, की "मुली, तुझ्या आयुष्यात काय काळजी आहे? जी असेल ती काढून टाक." तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्णवला आता तिथे ड्रेसिंग टेबल असतं. तिथे जातो. त्याच वेळेला तो विचारतो, की "मिस इंदौर, माझी फाईल कुठे आहे? आणि माझं चेकबुक कुठे आहे?" असं विचारत तो जेव्हा येतो, तेव्हा ड्रॉवर उघडल्यावर ईश्वरीचा फोन आणि तो फोटो फायनली आता अर्णवला सापडलेलाच असतो. तो म्हणतो, की "हे माझे बाबा आणि ईश्वरीची आई, नक्की हे काय सत्य आहे?" म्हणूनच तो आता ते बघायला जातो. त्याच्या हातातून फोनच खाली पडतो आणि त्या फोनमध्ये ती व्हॉईस नोट सुरू होते, की "आई, हे जे काही घडलंय ना, ते खरंच खूप विचित्र आहे. काही वर्षापूर्वी जे काही घडलं त्याबद्दल मला विचारायचं आहे. म्हणजे नक्कीच अर्णव सरांचे बाबा आणि तुझं नक्की काय होतं? आणि हेच गोष्ट मला खूप खात आहे आई. मनात कितीतरी दिवस साठवून, लपवून." तेवढ्यातच आता अर्णव म्हणतो, की "लपवून? म्हणजे मिस इंदौर हे सगळं तुला माहीत होतं?" ईश्वरी काही बोलायला जाणार, तो तिला थांबवून म्हणतो, की "नाही, अजिबात आता काही बोलायचं नाही. मिस इंदौर, ही इतकी महत्त्वाची गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवली आणि ज्या गोष्टीचा माझ्या आईला त्रास झाला ती गोष्ट तू माझ्यापासून लपवली. याचा अर्थ की या सगळ्यामध्ये तू लपवलंस गं, परंतु काही झालं तर त्यात माझ्या आईचा जीव गेला." आणि अर्णवला हे आता सगळं समजलेलं असतं. त्यामुळे ईश्वरीला आता काय बोलायचं ते काहीही सुचत नाही. आता नेमकं पुढे काय घडणार आहे हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.